नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण 3 गाया खरेदी करून दिलेल्या भगवान भाऊला संभाजीनगरचे आणि त्यांनी 3 गाया, एक गाय मांडीवरची आहे आणि 2 गाय आतापासून घेतलेल्या आहे. भगवान भाऊच्या तोंडाने ऐकू आपण. भगवान भाऊ सांगा बरं कसे वाटले तुम्हाला गाया? गाय एकदम चांगलं आहे. राजू होणं व्यवस्थित आहे याच्यामध्ये आपल्या रेटमध्ये आणि व्यवस्थित आपल्याला हे झालं. बरं, तर येणार शेतकऱ्याला काय सांगणार माझ्याबद्दल तुम्ही? येणाऱ्या शेतकऱ्याला सांगते कोणी या आणि राजू भाऊकडे या. यावर कसं आहे राजू भाऊचा? चांगला आहे. बघू शकता शेतकरी मित्रांनो, म्हणजे त्यांचं जे बजेट होतं त्या बजेटनुसारच आपण त्यांना गाया खरेदी करून दिलेल्या आहे. एक गाय त्यांना लोणी मार्केट मधून खरेदी करून दिलेली आहे आपण 75,000 मध्ये आणि 2 गाय आतापासून दिलेल्या आहे. तर त्या 2 गायांच्या खाली दूध 10-10, 15-15 लिटर दूध आहे आणि 6-6, 5-5 महिन्याच्या गाभण आहे आणि एकदम योग्य दरामध्ये दिलेल्या जोडा बसलेला आहे त्यांना. गाभांचा आतापासूनचा 1.15ला आणि दूध दोन्ही खाली 25 लिटर आहे. 2 टायमाचं धरून चालायचं 25 लिटर. तर तुम्हाला कोणाला बी घ्यायच्या असेल तर मला लवकरात लवकर संपर्क साधा आणि गाया बी एकदम टॉपच्या घेऊन देतो आणि एकदम खात्रीशीर. माणूस किती वेळेस आले माझ्याकडे भगवान भाऊ तुम्ही? आता लोक आम्ही कमीत कमी 8-9 वेळेस आलो आणि प्रत्येक वेळेस 2-3 घेऊनच गेलो. असं आहे बघा शेतकरी मित्रांनो, माझ्याकडे फसायचं काम नसतं. आपण जे माल देतो तो खात्रीशीरच माल देतो. तो गोठ्यावर असू नाही तर मग मार्केटमध्ये असू, जे बी शेतकऱ्याला ज्यांच्या योग्य दरामध्ये तोच आपण माल त्यांना खरेदी करून देतो. आणि विषय असा मेन म्हणजे प्लस की त्यांना आतापर्यंत त्यांनी 8-9 वेळची ते आलेले आहेत. तर तुम्हाला ते सगळ्या गाई तुम्हाला किती पलत चालल्या आतापर्यंत? 9, 10, 11 काही 12 बी चालल्या एका टायमाला ना? एका टायमाला. एका टायमाला म्हणजे 2 टायमाचं असं 20-22 देणाऱ्या गाया आपण खरेदी करून देत असतो. मार्केटमधून म्हणा, गोठ्यावरून बी म्हणा. असे आपल्याकडे शेतकरी मित्र एकदम खात्रीशीर येतात आणि आपल्याकडे काम असं आहे, सगळं माऊलीचंच काम आहे. आता माऊलीच्या शब्दाच्या तोंडातून ऐकू आपण, ते माळकरी माणसं आहे. चांगले दरात दिले आपल्याला. तुम्ही एवढे वेळेस गाय निघल्या, काही फसवणूक झाली का तुमच्या बरोबर? मी पहिलीच वेळेस चालली आमच्या, म्हणजे यांच्या भरोश्यावर तुम्ही आले आणि हे राजू भाऊच्या भरोश्यावर येतात? बघा, आपल्या म्हणजे भगवान भाऊच्या भरोश्यावर ते आपल्याकडे शेतकरी घेऊन येतात का की त्यांना असं वाटतं राजू भाऊकडे यावर बी चांगला असतो आणि फसवणूक होत नाही. त्याच्यामुळे ते आपल्याकडे असे शेतकरी आपल्याकडे बारंबार येतात. म्हणजे असं नाही की शेतकरी पहिल्यांदा आले आणि परत राजू भाऊकडे जायचं काम नाही. असं काम आपल्याकडे होतं का? बाजारात बी नाही फसून दिला तिथं. बाजारात बी आपण म्हणजे लोकांचे आता बाकीच्या शेतकऱ्यांची फसवणूक होते पण ते आपल्याकडे येत नाही. मग त्या दृष्टीकरणाने आपण ह्यो मार्ग चुनलेला आहे. म्हणजे कसं युट्यूबच्या द्वारे आपण शेतकऱ्यापर्यंत कळू शकतो की राजू भाऊकडे जे शेतकरी येतात ते फसत नाही. हे बरोबर आहे की नाही माऊली? तुम्ही दिवसभर बाजारामध्ये हिंडले, तुम्हाला एक गाय पसंत आली बाजारामध्ये आणि नंतर मग गोठ्यावर गाय घेतली, बरोबर ना? बघा, म्हणजे त्यांच्या मनपसंतीच आपण त्यांना गाय खरेदी करून दिलेली आहे आणि ह्याची बी जे गाय आहे त्यांच्या मनपसंतीच खरेदी करून दिलेली आहे. आणि ज्या बी शेतकऱ्याला घ्यायच्या असेल तर त्यांनी आपल्याला संपर्क साधावा. रामकृष्ण हरी. दाखवा भाऊ, गाय दाखवा.